विद्यार्थी मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचा मॅथ 1 त्यातला आपल्याकडे लेसन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.1. बघा पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. तुम्हाला काही सम दिलेले आहे, त्यांची सिक्वेन्स ही एपी आहे की नाही हे आपल्याला सांगायचंय. आणि इफ दे आर एपी, जर ते एपी असतील तर फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे बघा जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर असेलच तर त्यांच्यातला कॉमन डिफरन्स किती हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आपल्याला 2 4 6 8 म्हणजे टर्म दिलाय. बघा T1 आहे 2, T2 4, T3 6, T4 8. बघा असं T1 T2 T3 आणि T4. तर बघा आपण डिफरन्स काढून घेऊ. म्हणजे T2 मायनस T1 म्हणजे बघा 4 मायनस 2 म्हणजे हा एक डिफरन्स आला आपल्याकडे 2. पुढे बघा पुढचा डिफरन्स काढू आपण T3 मायनस T2 म्हणजे पुढच्या टर्म मधनं मागची टर्म आपण मायनस करतोय. बघा T3 आपल्याकडे आहे 6, 6 मायनस 4 म्हणजे 2. इथे आपल्याकडे डिफरन्स आहे T4 मायनस T3. बघा T4 8 मायनस 6, 8 मायनस 6 2. बघा इथे कॉमन डिफरन्स आहे. डिफरन्स कसा आला आपला, कॉमन डिफरन्स आलेला लक्षात घ्या 2 2 2. मग इथे बघायला गेलं तर बघा ही जी सिक्वेन्स जी आहे कशी सिक्वेन्स आपली एपी आहे का, तर प्रत्येक डिफरन्स आपल्याला दिसतोय. बघा डिफरन्स इज कॉन्स्टंट. डिफरन्स कसा आपल्याकडे कॉन्स्टंट. देअरफॉर दिस सिक्वेन्स इज एन एपी. बघा कारण प्रत्येक ठिकाणी बघा इथे 2 2 आणि 2, त्याच्यामुळे यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा आहे आपल्याकडे कॉन्स्टंट. त्याच्यामुळे ही जी सिक्वेन्स आहे ती एपी आहे. म्हणून बघा तुम्हाला सांगितलंय कॉमन डिफरन्स. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 2. बघा कॉमन डिफरन्स किती आला इथं 2. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा पुन्हा आता मी डायरेक्टली काम करतोय T2 मायनस. बघा डिफरन्स काढून घेऊ. T2 मायनस T1 म्हणजेच 5/2 मायनस 2. म्हणजे बघा सेकंड टर्म मधनं पहिली टर्म काय करा मायनस, म्हणजे 2 2 4, 5 मायनस 4 म्हणजे 1 आहे 1/2. दुसरं बघा T3 मधनं T2 मायनस करा म्हणजे 3 मायनस 5/2. 3 2 6, 6 मायनस 5 1 1/2. तिसरी टर्म बघा T4 मायनस T3 म्हणजे 7/3 मायनस 3 म्हणजे 3 3 9. बघा 3 3 9, 7 मायनस 9 म्हणजे मायनस 2/3. बघा तुम्हाला इथली जी काही सिक्वेन्स जी आहे ती तुम्हाला कॉन्स्टंट दिसत नाही. बघा जो डिफरन्स आहे डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. बघा डिफरन्स इथं कॉन्स्टंट नाहीये. देअरफॉर these sequence is not an AP. म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ती एपी नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुमचा इथे कॉमन डिफरन्स निघू शकत नाही. इथे लक्षात घ्या पुन्हा T1 T2 T3 आणि T4. पुन्हा इथे लक्षात घ्या T2 मायनस T1 करा म्हणजे मायनस 6 मायनस हा मायनस 10 म्हणजे मायनस 6 प्लस 10 मायनस मायनस प्लस 10 मायनस 6 4. पुढचा टर्मचा डिफरन्स बघा हा मायनस 2 आणि हा मायनस. इथे लक्षात घ्या मायनस 2 मायनस मायनस प्लस म्हणजे 6 मायनस 2 4. त्यानंतर बघा पुढे बघा 4 टर्म मधनं थर्ड टर्म मायनस करा म्हणजे D इज इक्वल टू 2 आणि हा मायनस लक्षात 2 मायनस मायनस प्लस म्हणजे 2 2 4. बघा इथं डिफरन्स जो आहे तो आपल्याला कॉमन आहे. बघा इथं डिफरन्स इज कॉन्स्टंट. बघा डिफरन्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर दिस सिक्वेन्स इज एन एपी. ही सिक्वेन्स कशी आहे एपी आहे. आणि त्यांचा कॉमन डिफरन्स त्यांनी आपल्याला विचारला आहे. कॉमन डिफरन्स इज 4. बघा अशा पद्धतीने सिक्वेन्स एपी आहे की नाहीये आणि कॉमन डिफरन्स किती हे आपल्याला इथे फाइंड आउट करायला लावलेलं आहे.
बघा नेक्स्ट एक्झाम्पल, पुन्हा इथं T1 0.3, T2 0.33, T3 आहे 0.333. तर बघा आपण डिफरन्स जो काढतोय बघा T2 मायनस T1 करा म्हणजे 0.33 मायनस 0.3, याचा आन्सर येतो आपल्याकडे 0.03. पुढच्या टर्म मध्ये बघा इकडच्या टर्म मध्ये मायनस करा 0.333 मायनस 0.33, याचा आपल्याकडे आन्सर निघतं 0.03. तर बघा यांचा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट नाहीये. इथं बघा डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट, बघा डिफरन्स त्यांचा कॉन्स्टंट नाही. देअरफॉर दीज सिक्वेन्स इज नॉट एन एपी, ही जी सिक्वेन्स आहे ती एपी नाही. पुढे लक्षात घ्या T1, T2, T3 आणि T4. इथे लक्षात घ्या डिफरन्स -4 -0 म्हणजे हा येतो -4 आहे. पुढचा डिफरन्स बघा -8 मायनस हा 4 म्हणजे -8 + 4 म्हणजे हा येतो -4. पुढचा डिफरन्स -12 मायनस 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 प्लस, बघा मी डायरेक्टली इथे केलं होतं, पुन्हा आपण करू -12 हा मायनस आणि हा -8 म्हणजे -12 मायनस मायनस प्लस म्हणजे हा झाला इथं 8 म्हणजे -12 + 8 म्हणजे -4. बघा इथे आला -4 आणि इथे सुद्धा आला आपल्याकडे -4 आणि इथे पहिल्या टर्म मध्ये सुद्धा आला आपल्याकडे -4. म्हणजे बघा इथं डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर दीज सिक्वेन्स इज एन एपी. ही जी सिक्वेन्स आहे ती एपी आहे. आणि जो कॉमन डिफरन्स आहे बघा कॉमन डिफरन्स इज -4. बघा 6 नंबरचं एक्झाम्पल, इथे सुद्धा T1, T2 आणि T3. बघा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे T2 मायनस T1 म्हणजे -5 मायनस -1/5 -1/5 मायनस मायनस प्लस 1/5 -1/5 प्लस 1/5 म्हणजे 0. पुढचा डिफरन्स बघा -1/5 मायनस हा -1/5 -1/5 मायनस मायनस प्लस म्हणजे -1/5 प्लस 1/5 0. बघा तुमच्याकडे इथं डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर दीज सिक्वेन्स इज एन एपी. आणि त्यांचा कॉमन डिफरन्स जो आहे बघा कॉमन डिफरन्स इज 0. बघा त्यातला 7 क्वेश्चन बघा. इथे सुद्धा आपल्याला काही टर्म दिले बघा. पहिली टर्म आहे 3, दुसरी टर्म आहे 3 + √2, तिसरी टर्म आहे 3 + 2 √2 आणि चौथी टर्म आपल्याकडे आहे 3 + 3 √2. बघा आता डिफरन्स आपण काढू T2 मायनस T1. बघा T2 आहे म्हणजे 3 + √2 मायनस हा T1. बघा माहित आता +3 - 3 विल गेट कॅन्सल म्हणजे डिफरन्स आला आपल्याकडे √2. आता इथे बघा T2 आता T3 मायनस T2 करा. बघा T3 3 + 2 √2 मायनस 3 + √2 म्हणजे या टर्म मधनं आपण ही टर्म मायनस केली. बघा इथं 3 + 2 √2 ब्रॅकेट ओपन करा. बघा आतमध्ये मायनस आहे तर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर हा काय आला आपल्याकडे म्हणजे प्लसचा मायनस. इथं बघा +3 - 3 विल गेट कॅन्सल. 2 √2 मायनस 1 √2 म्हणजे 2 √2 मधनं एक 1 √2 गेला तर खाली किती उरला √2. त्यानंतर पुढचा डिफरन्स बघा इथे या टर्म मधनं ही एक टर्म आपल्याला मायनस करायची आहे म्हणजे 3 + 3 √2 मायनस 3 + 2 √2. बघा इथं 3 + 3 √2 ब्रॅकेट ओपन करा. ब्रॅकेट ओपन केल्यामुळे आपलं साइन चेंज झालं प्लसचं मायनस. बघा इथे +3 - 3 विल गेट कॅन्सल. 3 √2 मायनस 2 √2 म्हणजे आपल्याकडे इथे उरला. बघा इथे आता 3 + 3 √2 ब्रॅकेट आपण ओपन केला म्हणजे आतलं साइन आपण चेंज केलं. +3 - 3 विल गेट कॅन्सल.
3√2 मायनस 2√2 म्हणजे आपल्या खाली किती उरला 1√2. बघा इथे √2 आणि √2 बघा जो डिफरन्स आपल्याकडे आलेला आहे म्हणजे डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर दिस सिक्वेन्स इज अन एपी. म्हणजे ही सिक्वेन्स कशी आपली एपी आहे. देअरफॉर पुढे बघा त्यांनी आपल्याला कॉमन डिफरन्स सांगितलाय. कॉमन डिफरन्स इज √2. बघा कॉमन डिफरन्स आपल्याकडे किती आहे √2. आता 8 नंबरचं सम बघा. पहिली जी टर्म आहे 127, दुसरी जी टर्म आहे 132 आणि तिसरी जी टर्म आहे 137. बघा पुन्हा डिफरन्स इथे काढा. T2 मायनस T1 करा म्हणजे 132 मायनस 127 म्हणजे बघा इथे येतो आपल्याकडे 5. पुढचा डिफरन्स काढा 137 मायनस 132 याचा डिफरन्स आला आपल्याकडे 5. म्हणजे बघा आपल्याकडं जो डिफरन्स जो आहे डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर दिस सिक्वेन्स इज अन एपी. ही सिक्वेन्स कशी आपल्याकडं एपी आहे. देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 5 आणि कॉमन डिफरन्स जो आपल्याकडे आहे 5. बघा अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण इथे सॉल्व्ह केला आणि या क्वेश्चन मधले जे काही न्यूमेरिकल्स आहे ते 2-2 मार्क्स साठी एक्झामला येत असतात.